देवदर्शनावरून परतताना आटपाडीजवळ मानगंगा साखर कारखान्याजवळ टेम्पो उलटला। सोलापूर जिल्ह्यातील खंडाळीच्या 11 वर्षीय बालकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी। अदमापूर येथील संत बाळूमामा यांच्या देवदर्शनावरून परतणाऱ्या खंडाळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील भाविकांच्या टेम्पोला आटपाडी येथील मानगंगा साखर कारखाना पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे। भरधाव टेम्पो अचानक उलटल्याने 11 वर्षीय अल्फाज गफूर तांबोळी राहणार खंडाळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून अन्य 17 जण किरकोळ जखमी झाले आहेत आणि या घटनेमुळे खंडाळी परिसरात हळहळ व्यक्त होते आहे। खंडाळी येथील तांबोळी आणि अत्तार कुटुंबीय शनिवारी आदमापूर येथे संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी गेले होते। रविवारी दर्शन आटोपून सर्वजण टेम्पो क्रमांक MH 45 AF 5962 मधून आपल्या गावी परतत होते। सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास मानगंगा साखर कारखान्याच्या पाठीजवळ आल्यानंतर टेम्पो अचानक रस्त्यावर उलटला। हा अपघात एवढा भीषण होता की वाहनातील प्रवासी एकमेकांवर आदळले। यात अल्फाज तांबोळी हा गंभीर जखमी झाला, त्याचा मृत्यू झाला आहे। या दुर्घटनेत सबीना लतीफ तांबोळी, हसीना तांबोळी वय वर्ष 40 आणि माहीम अत्तार वय वर्ष 9 हे गंभीर जखमी झाले आहेत। तसेच चालकासह अन्य 17 जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत। या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढलं आहे आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। दरम्यान टेम्पोचं चाक अचानक जाम झाल्याने वाहन उलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे, मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही। संबंधित यंत्रणेकडून अधिक तपास सुरू आहे। देवदर्शन करून आनंदाने परतणाऱ्या कुटुंबावर या दुर्घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे। विशेषतः अल्फाजच्या मृत्यूने संपूर्ण खंडाळी परिसरात शोककळा पसरली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, खंडाळी।